यस, ज्याच्यासाठी केला होता टास, शेवटचा टास हा सुखाचा आणि समृद्धीचा दाबा, तो टास आपल्या भेटीला जरूर आहे. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर कुठेतरी धडपडमय क्रिकेट 3 षटकांचा सामना जरूर आहे आपल्या समोर, परंतु त्या 3 ओव्हरमध्ये किती धाबा जमवल्या जातील हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या 2 खेळाडूंकडनं आपल्याला पूर्व दिशा पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतो आज 8 संघांना दिलेली संधी, त्या 8 संधीचं सोनं 8 संघामधून एका संघाचं कर्तव्याचं संधीचं सोनं नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान याच्या आधी आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक खेळ आपण पाहिला, परंतु कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्याच दडपणमय क्रिकेटचा फायदा आपण पाहिला तर 18 बॉलमध्ये टोटल 17 धाबा कुठल्या होत्या आणि 18 धाब्याचा कॉम्बिनेशन, 18 धाब्याचं समीकरण जमायचं होतं भातान टीमला. परंतु चला हॉलँडर जा आपण पुढे टीम. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर एकविरा ही माऊली क्रिकेट क्लब पुणे आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आक्रमकता नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती आपण कृष्णाला पाहतोय, तर ऑन स्ट्रायकर आपण अर्थात एका बाजूला विजय आणि एका बाजूला रोशन. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडूच्या खेळामध्ये किती धाबा टोकल्या जातील, किती धाबा जमवल्या जातील हे कॅल्क्युलेशन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल फेकणं खूप अतिशय दडपणमय क्रिकेट आहे. त्याला जास्त भेल ही घेऊ नका. पहिलाच बॉल फेस करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी मॅनेटी पॉवरच्या षटकात आपण पाहिलं तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर एकविरा आई माऊली क्रिकेट कप आयोजित ही स्पर्धा आणि आदिवासी कातके ठाकूर समाजाच्या टेनिस बॉलच्या हे स्पर्धेचं आयोजन. पहिलाच बॉल हा प्रकारचा बॉल गुडलँड स्पॉटचा उडावलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, दिलाय मात्र दणका चेंडूवरती आणि हा चेंडू गेलाय षटकार. खऱ्या अर्थाने इरादे स्पष्ट करून उतरलाय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इरादे स्पष्ट करण्यासाठी आपली मेहनत आणि मेहनतीचा फळ प्रत्येक खेळाडूला मिळत असतं आणि इथे षटकार जरूर टोकलाय. नॉट रेजेबल बेकिट षटकार जरूर आलाय. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ट्रॅपर करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून खूप दूरवरचा फटका जरूर आलाय. या ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज आपण कृष्णा वाघेला पाहतोय. एका बाजूला करंजाडे टीम आहे तर दुसऱ्या बाजूला आपण भातान टीमला पाहतोय. याच पनवेल विभागातील हे दोन्ही संघ आहेत, परंतु ज्या वेळेला आपल्याला अतिपूर्वकाची खेळ करण्यासाठी डिफेंडबाई फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. याच गुडलँड स्पॉटचा बॉल चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पकडा झेडाने जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे काय घडलंय, झेल सोडलाय आणि चेंडू मातृभूमीला दान झाला आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठेतरी 2 धाबा ते 4 धाबा कंप्लीट होत असताना याच्या आधी षटकार आणि त्यानंतर आलेला चौकार. हा पूर्व दिशेचा बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिला. यस, डेफिनेटली आपण पाहिलं तर गोलंदाजांना अतिशय चांगली कामगिरी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांना साथ देणं खूप गरजेचं होतं. इथे काही वेगळेच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कृष्णा वाघी, तर एका बाजूला आपण विजयला पाहतोय. विजयच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केला, शॉट फाईन रिझन मध्ये, परंतु बघता बघता चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. अर्थात क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले होते, तितकाच प्रयत्न मात्र फसलाय आणि त्यानंतरचा आपण पाहतोय 3 चेंडू फेकले गेलेत, टोटल 14 धाबा स्कोर गार्डवरती उभारले गेल्यात. अर्थात हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करणं खूप कठीण होतं, परंतु या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न करण्यासाठी चेंडूवरती जरूर बहार घेतली होती, धाड टाकली होती, परंतु चेंडू इतका वेगाचा होता तो सरळ सीमारेषा पार गेला. यस, डेफिनेटली यावेळेस कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅप केला आहे. दरम्यानच्या कालावधीतला चेंडू. यस, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहुण्यांचा मान सन्मान करण्यासाठी आपण प्रकाश वाघेला विनंती करतो की आपण आपल्या शोभातून रामदादा नाईक, वयाचं आता 49 हे वर्ष, रामदादा 49 ना, 49 वर्ष त्यांना चालू आहे, परंतु माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून मी त्यांना क्रिकेट खेळताना पाहतोय आणि दरम्यान या स्पर्धेचा मान सन्मान नक्कीच रामदादा आपण स्वीकारा. यस, डेफिनेटली हा चेंडू जाईल.
या सीमा पार दणका दिलाय चेंडूवरती आणि हा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस प्रकाश बागे कॅमेरामॅन. यस डेफिनेटली आपण पाहतो या दरम्यानच्या कालावधीतील रामदादा यांचा मान आणि सन्मान करण्यासाठी आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच प्रकाश वाघेला विनंती केली आणि नक्कीच या स्पर्धेचा मान सन्मान रामदादा आपण स्वीकारलात आणि एक मॅच आपण अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी दाखवली आपली या स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत आहे. यस कुठेतरी गुडलँड स्पॉटचा बॉल खेळण्यासाठी मात्र इथे धोक्याची घंटा वाजली. पहिला खेळाडू बाद झाला. ओव्हर क्रमांक आपण पाहिले ना तर ओव्हर क्रमांक यस डेफिनेटली विजय बाद झाला. त्यानंतरचा आलेलं प्रेशर पंढरी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एका बाजूला रोशन आणि पंढरी सध्याच्या स्थितीपूर्वक दोन खेळाडू आहेत परंतु या दोन्ही खेळाडूंना आपापला बॅटल दाखवण्यासाठी आपल्या टीमसाठी प्रयत्न करावे असतात आणि टोटल धाब्यांचा डिपेंड आपण पाहिला तर 22 धाबा अर्थात कृष्णाने खर्च केल्यात. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती आपण ज्ञानेश्वर या गोलंदाजाला पाहतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल फेकण्यासाठी संघाच्या संघाडकाने दिलेली ही जबाबदारी आणि ती जबाबदारी कशा रीतीनं पार पडेल ही नक्कीच आपण पाहतोय. रोशनच्या बॅटमधनं चेंडूला भेग आवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ सी मारेशा बाहेर अर्थात आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या बाहेर अवघ्या 6 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी गुडलँड स्पॉटचा बॉल आणि त्यानंतर आलेलं थोडंफार आणखीन प्रेशर षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिली तर संघाची दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय हा ज्ञानेश्वर गोलंदाज. टोटल धाबा आल्यात 28 रन बट 1 विकेट इज लॉस भातान टीम. सध्याच्या स्थितीमध्ये पूर्व दिशा दाखवली परंतु चेंडू द्या आयोजक. चेंडू जर मिळत असेल तर चेंडू द्या अन्यथा मिळत नसेल तर नक्कीच आता नवीन चेंडू द्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. नवीन की जुना अंपायर नवीन चेंडू की जुना नवीनच. यस डेफिनेटली यावेळी चेंडूला हाफ ट्रॅकरचा चेंडू परंतु ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे राहुल. सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे खेळाडू परंतु इथे आपण पाहिलं तर यस दडपणीमय क्रिकेट आणि त्यानंतरचं आलेलं थोडंफार प्रेशर. यस डेफिनेटली कदाचित कॉलिंग केलं होतं खेळाडूंना अंपायरकडे की बॅट चेंज करतोय परंतु कदाचित आपल्या काहीसा खेळाडूंचं लक्ष नव्हतं. दरम्यानच्या कालावधीतील आपण टोटल धाब्यांचं समीकरण पाहिलं ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट होत असताना टोटल आव्यात 29 धाबा स्कोरबोर्ड भरते. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. अर्थात श्री बावदेव क्रीडा मैदान हे पोदीच आहे आणि अतिशय आक्रमक मैदान पाहायला मिळते. इथे मात्र बॅक टू द फील्डर. इथे काय घडलंय नशीब गांडू तर काय करेल पांडू. 2 हातांच्या मधून सुटला चेंडू तोही 4 धाब्यांसाठी आणि या 4 धाब्यांच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतोय. इथे कसं वाटलं होतं की कृष्णानं सहजरित्या झेल टिपेल परंतु मैदानाच्या आतमध्ये काही वेगळंच प्रतिसाद पाहायला मिळालं. जमलेल्या तमाम क्रिकेट खेळाडूंचं आपण मनापूर्वक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. यस इथे झेल सोडल्यानंतर इथे काय असतं मैदानाच्या आतमध्ये ते या खेळाडूंना दाखवलंय. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. ते बिग हिट 6 आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा फलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 39 धाब्यांवरती. कुठेतरी
आता मात्र आक्रमक खेळी करण्यासाठी इथे संघातील खेळाडूंचा एक वेगळाच प्रतिसाद पाहायला मिळाला. ज्या वेळेला जीवदान मिळालं त्या वेळेला जीवदानाचा फायदा क्रिकेटमध्ये कृष्णा काय असते त्या पंढरीनं करून दाखवलाय. यस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे, वेगानं ट्रॅपर केलाय बॉल. तोपर्यंतचा प्रवास आपण पाहिला तर या दोन खेळाडूंचा एका धाब्याचा प्रवास झालाय आणि या एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाबा आल्या तर 40 धाबा. या ओव्हरमध्ये जर आपण काही विचार केला तर शेवटचा चेंडू पेंडिंग जरूर आहे. दरम्यान शेवटचा बॉल जरूर शिल्लक आहे या ओव्हरमधील. या शेवटचा बॉल पेंडिंग असताना चेंडू हवेत डिपेशला कबर क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षकानं पकडला झेल आणि संपलाय रे, अर्थात रोशन बागमारीचा खेळ. बॅक टू द पॅव्हलियन. यस कुठेतरी गोलंदाजांना शेवटच्या बॉलवरती हे दडपण आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 22 त्यानंतर 18 म्हणजे दोन्ही गोलंदाजांना शेवटच्या जणू काही बॉलवरती विकेट घेतल्यात, परंतु कमबॅक केली. पंढरीसारखा खेळाडू बाद करण्यास यशस्वीता ठरलाय राहुल हा गोलंदाज. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच इज खेळाडू, परंतु इथे सध्याच्या स्थितीपूर्वक आपण जर काही पाहिलं ना तर शेवटची गोलंदाजी त्याच्या भेटेला जरूर आल्या. या ओव्हरमध्ये जर आपण जणू काही पाहिलं तर अतिशय आक्रमक संधी 8 संघांना दिलेलं योगदान या स्पर्धेचा आणि त्या योगदानामधनं कुठला खेळाडू अंतिम क्षणापर्यंत झेप घेणार आहे हे नक्कीच आपण या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करताना आपण पाहतोय. निसर्ग नक्कीच आम्ही म्हटलं की निसर्ग हे मैदानाचं वैशिष्ट्य आहे. सध्याच्या स्थितीपूर्वकाने आपण पाहिलं तर कुठेतरी क्लास दाखवला आहे या ग्राउंडमध्ये. पहिला वर्ष आणि या पहिल्या वर्षामध्ये स्पेशल दिवस आज म्हटलं तर साई भक्तांचा दिवस आहे. साई भक्त म्हटलं तर याच आपल्या रायगड विभागामधनं रायगड जिल्ह्यामधनं अनेक वाऱ्या शिर्डीच्या ठिकाणी रवाना होतात याच आपल्या पनवेल तालुक्यातनं. यास इथे चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे, बॅक टू द बॉलर. इथे काय घडलंय, सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्नात आणि त्या प्रयत्नामध्ये झेल राहू न सोडला. त्यानंतरचं आलेलं प्रेशर टोटल धाब्यांचं समीकरण आपण डिपेंड होताना पाहतोय, अर्थात 41 धाबा कंप्लीट जरूर झाल्यात. आता थोडंफार प्रेशर, थोडंफार दडपण, थोडंफार कठीण कालात व्यवस्थितपणे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. यास इथे लो पुलडास बॉल ट्रॅप केलाय. इथे झेल सोडल्यानंतरचा प्रयत्न आपण नक्कीच पाहिलं षटकाराला आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं ना तर दोन्ही खेळाडू हे सेट झाले खेळाडू. डाव्या हाताचा खेळाडू आपण कदाचित पाहिलं गणेशला, परंतु स्थितीपूर्वक खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता रुपेश आणि गणेश हे दोन खेळाडू स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये आहेत. टोटल धाब्यांचं समीकरण 47 रन्स, अर्थात 47 धाबा, बट 3 विकेट इज लॉस टीम भातान संघ. या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर या ओव्हरमधील अजूनही 3 चेंडू पेंडिंग आहेत. पेंडिंग असलेल्या चेंडूवरती किती धाबा जमवल्या जातील, किती धाबा ही नक्कीच आपण पहिल्या प्रश्नार्थाकडे वळत आहोत, परंतु उत्तरार्थाकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की ह्या धावा चेसिंग होतील का. याच घोटना टेकॉर तमाशा देख, परंतु हा चेंडू गेलाय मिड विकेट, क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू गेलाय सीमा पार. आलाय मात्र पुन्हा एकदा दर्जेदार बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं रित्तीपूर्वकाचा बॉल जरूर होता. आसमान गाठलं होतं काही क्षणभर, परंतु चेंडू गेलाय तो वन बाबून सीमारेषा बाहेर आणि या चेंडूवरती आलेल्या 51 धाबा 51 रन्स.
स्कोर गाठ पडत नाही. 4 चेंडूंचा खेळ अतिरिक्त संपलाय आणि या ओव्हरमध्ये जर आपण काही विचार केला ना तर शेवटचा 2 चेंडू पेंडिंग आहेत आणि ते पेंडिंग चेंडू खेळण्यासाठी आपण प्रश्न अर्थाकडे बोलतोय. शेवटतील 2 बॉल. यस, कार्पेटच्या लागत आधारावरती या चेंडूला ट्रॅप केला क्षेत्ररक्षक विजय. इथे काय घडलंय? चेंडू सुटलाय, सीमारेषा बाहेर, दणकन उडालाय, हा नशीब उधळवलाय. चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू गेलाय चौकार. अर्थात आपण पाहिलं तर या चौकाराच्या साहाय्याने टोटल धाबा आल्यात 55 धाबा, डेफिनेटली कम्प्लीट. शेवटचा हा बॉल शिल्लक असताना आपण गोलंदाज राहुलला पाहतोय तर फलंदाज आपण रुपेशला पाहतोय. स्थितीपूर्वक बॉल. डेफिनेटली फटका फसला आहे परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न गाठत असताना मैदानाच्या आतमध्ये. यस, 2 धाबा सहजरित्या पूर्ण, परंतु 2 धाबेच्या मदतीनं टोटल धाबेचं समीकरण आपण पाहिलं ना तर जाऊन पोचलाय 57 या धाब्यांवरती. 58 धाबा कंपल्सरी चेस करायचे आहेत. यासाठी 58 धाबा काढाव्या लागतील. 18 बॉलमध्ये जर आपण काही संख्या मांडली ना तर प्रति बॉलमध्ये किमान आपल्याला 2 ओव्हरमध्ये अर्थात 20-20 धाबा कशा होतील एका ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थाला आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक खेळ. चेंडू आणि 58 धाबा हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये पूर्व दिशेचा काढायचं आहे. स्पर्धेच्या स्थितीपूर्वकाने आपण जर काही पाहिलं ना तर इथे काही वेगळाच प्रतिसाद पाहायला मिळाला, परंतु तोच वेगळ्याच प्रतिसादानंतर आपण प्रतिस्पर्धा ही नक्कीच पाहतो. एन्जॉय करत असताना या स्पर्धेचा आखोदोखा खेळ आपण नक्कीच ब्रदर्स लाईव्ह टेलिकास्ट त्याचबरोबर तर आपण विचार केला तर अतिशय आक्रमक पंचगिरी, अतिशय महत्त्वपूर्ण ग्राउंड या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटील मॅच आपला भेटेला रंगत असताना रंगस्थितीपूर्वकाचा खेळ आणि तो रंगस्थितीपूर्वकाचा खेळ सध्याच्या स्थितीमध्ये आपण डेफिनेटली पाहतोय. गुडलँड स्पॉट आणि त्याचनंतर आलेला आणखीन प्रेशर. येणाऱ्या 18 बॉल 58 धाब्यांची गरज आहे. यस, डेफिनेटली आपण एक नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. यस, 58 धाब्यांची बहादर खेळी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू अर्थात आपल्या हातामध्ये बॅट घेऊन उतरले जरूर, परंतु इथे जर आपण काही पाहिलं ना तर येणाऱ्या ओव्हरमध्ये 20 धाबा कशा रीतीने कंप्लीट होते व प्रति ओव्हरमध्ये अर्थात आपण पाहिलं तर कदाचित अतिशय चांगला समीकरण गाठावं लागेल. 19चं टार्गेट आहे प्रति ओव्हरमध्ये, परंतु 19 धाब्यांचा टार्गेट कशा रीतीने पार पाडला जाईल हे मैदानाच्या आतमध्ये आपण पूर्व दिशेचा पाहतोय. दरम्यान कृष्णा वाघे सध्याच्या स्थितीपूर्वक हा खेळाडू स्ट्रायकर जरूर आहे. सुपर 4 साठी लढत आहे आणि सुपर 4 मध्ये कुठला संघ
पहिलाच बॉल फेस केलाय, नो मॅच लाईन आहे, परंतु क्षेत्ररक्षक दिनेश इथे चुकीचं परिवर्तन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकी थोडीशी फिंबलिंग, क्षेत्ररक्षकी थोडीशी दडपणिंग आणि त्या क्षेत्ररक्षकानं आपण पाहिलं तर आडवा झेल घेण्याच्या प्रयत्नात, त्या प्रयत्नामध्ये जर काही आपण पाहिलं तर 2 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वकाने हा क्रिकेटचा सौंदर्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असताना 58 धाब्यांचा टार्गेट आहे. आता टार्गेट उरलाय तो मात्र येणाऱ्या 17 बॉलमध्ये 56 धाब्यांचा टार्गेट असेल. 17 चेंडू 56 धाबा. या क्रॉस द लाईन, बॅक चेंडूचा संपर्क हे साधनं आता खूप गरजेचं आलंय. परंतु जसं डॉट चेंडू जातील ना तसं तसं करंजाडे टीम आपण कदाचित श्री गणेश क्रिकेट टीम करंजाडे थोडाफार आपल्याला दडपणमय क्रिकेट खेळावं लागेल. यास पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटचा बॉल ऑफ स्टंपला टाकलाय जरूर, परंतु ऑफ स्टंपचा बॉल खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर शॉर्ट लिमिट ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅपर केलाय. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं अतिशय मेहनत केली आणि मेहनतीनं चेंडू पकडलाय. मात्र इथे 3 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. आता 15 चेंडू 55 धाबा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल. मागच्या काही 2 सलग सामन्यामध्ये या राहुलनं खेळी केली होती ना, ती खेळी मात्र दाखवावी लागेल. इथे पुन्हा एकदा इथे आता कॉम्बिनेशन जमलं गेलंय, कॉम्बिनेशन थोडं बिघडलं गेलंय. 14 चेंडू 55 रन. यास जणू काही क्लासिकल फटका, हार्डेस्ट बॉल जरूर आहे. डेफिनेटली ते क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय रे राहुल वाघेचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. कमबॅक केली. हॅलो, कमबॅक केली. यस, मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आपण पाहतोय. यस, दडपणीचा बॉल, परंतु इथे आपण हॅलो हॅलो दडपणीचा बॉल कुठेतरी क्रिकेटमध्ये असताना ज्या वेळेला राहुल बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं तर 4 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. लक्ष्मण सध्याच्या स्थितीमध्ये खेळाडू उतर नाही, परंतु टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 4 रन. 12 चेंडू 54 धाबा. या साधेत बॉल खेळला, क्षेत्ररक्षक आहे, रोटेट करेल का बॉल वरती. यस, डेफिनेटली विजय बागेनं पकडला झेल आणि संपलाय. अर्थात आपण पाहिलं तर कुठेतरी गुडलँड स्पॉटचा बॉल त्यानंतरचा आलेला आणखीन प्रेशर. लक्ष्मण हा खेळाडू मैदान सोडत असताना जरूर आपण पाहतोय. आता समीकरणामध्ये थोडंफार कॉम्पिटिशन जो आहे ना तो बदली होईल, कारण इथे दडपणमय चेंडू आणि त्यानंतरचं आलेलं हे आणखी प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. अर्थात आपण जर काही विचार केला ना तर कुठेतरी क्रिकेटचा सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये गडवा गडवी आणि लढवा लढवीचा खेळ असताना काही वेगळंच जणू काही दृश्य आपण पाहिलं. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. अर्थात आपण जो खेळाडू उतरलाय ज्ञानेश्वर हा खेळाडू, परंतु आता 11 बॉलमध्ये 54 धाबा होतील हे मात्र कठीण समीकरण आहे. परंतु कठीण समीकरण आपण पाहिलं ना तर कसा चांगल्या रीतीचा होईल, जवळपास कसा येईल यासाठी तो प्रयत्न करावे लागतील. या सॉफ्टला चेंडू खेळला आयडीपीच्या कव्हर क्षेत्रात, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. एवढे त्यानंतरचं अडवल्यानंतरचं आपण स्कोर पाहतोय 1 धाव जरूर डिपेंड झाली, परंतु एका धाब्याच्या मदतीनं समीकरण हलक्या हातानं सरेल. परंतु त्यानंतरचं आपण काही पाहिलं ना तर आणखीन कदाचित जसं डॉट 1 धाव येईल तसं अर्थाला आपल्याला निर्माण होतील. 10-53 धावा.
प्रत्येक बॉल षटकार चौकार ठोकावा लागेल. यस डेफिनेटली चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे दरम्यान. इथे क्षेत्ररक्षकाने पकडला झेल आणि नक्कीच कृष्णाचा संपलाय खेळ. आता समीकरण बदललं गेलंय. 9 चेंडू 53 धावा. चेंडू 53 धावा. आता हॅलो आता अशक्य आहे, परंतु इथे आपण पाहतो शक्य कसा करता येईल हे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर रवी उतरलाय. रवी उतरलाय, परंतु इथे कुठेतरी कमबॅक होईल का? या सरळ दिशेला चेंडूला ट्रॅप केला क्षेत्ररक्षक आहे, परंतु विजयीनं अतिशय चांगली क्षेत्ररक्षकी दाखवली. तोपर्यंतचा प्रवास आपण जर पाहिला ना तर कदाचित एकाच धाब्याचा प्रवास पाहायला मिळाला. जसं जसं चेंडू संपतील तसं तसं मी तर म्हणेन की विजयाच्या पटलावरती जो संघ आहे ना तो भातान संघ वर्चस्व जरूर गाजवेल. यास पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटचा बॉल इथे झेल टिपलाय जरूर, परंतु इथे विकेट गेलाय ज्ञानेश्वरचा. आता कमबॅक झाली. मी तर म्हणेन की भातान संघाच्या खेळाडूंच्या बाजूला 7 चेंडू 52 धावा. हाय स्कोरिंगचा सामना, परंतु तो सामना आपण पाहिला ना तर अतिशय चांगली गोलंदाजी होणं खूप गरजेचं होतं. मी तर म्हणेन की गोलंदाज 7 चेंडू मध्ये आता 52 धाबा. कारण एवढ्या धाबा जरी पण आपण जर विचार केला ना हॅलो तर 6 चेंडूत जर बायचान्स जर 7 शक्य लागलेत तरी कदाचित आपण जर काही विचार केला ना, कारण 6 षटकार ठोकल्यानंतर 36 धाबा येतात, त्यामध्ये अजून 6 धाब्याचा कॅल्सी मारला तर टोटल कदाचित 42 धाबा होतील. परंतु जर ही मॅच जिंकायची असेल ना तर यावेळेस आपण पाहिलं ना तर कुठेतरी मॅच मी तर म्हणेन की भारत संघाच्या खेळाडूंच्या बाजूला पूर्व दिशा दाखवली. परंतु या ओव्हरमधनं पुढचा बॉल बॅटचा स्टॉपेज, परंतु इथे जसं चेंडू संपणार ना तसं तसं विजयाच्या पटलावरती मी तर म्हणेन की टीम बातान संघ वर्चस्व गाजवणार. आता 6 बॉल आणि टोटल आपण जर विचार केला तर 51 धावा. सहा बॉल 51 धाब्याची खेळी करायची आहे, परंतु आता पहिलाच बॉल डॉट आला म्हणजे 5 बॉल 51 धाबा. आता सामना मी तर म्हणेन की टीम भातान संघाच्या खेळाडूंच्या बाजूला लागलेला आहे सामना. या ओव्हरमध्ये जणू काही आपण जर विचार केला ना तर ओव्हर द विकेट मारा करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्थितीपूर्वक खेळी करतो आहे. जसं जसं चेंडू संपणार तसं तसं विजयाच्या पटलावरती टीम मी तर म्हणेन की वर्चस्व गाजवणार. यास डेफिनेटली गोल्डन स्पॉटचा बॉल चेंडूला उडवलाय, परंतु आता षटकार मारून काही होणार नाही. जेवढे षटकार मारणार तसं तसं आपण म्हणेल ना तर टीम जिंकेल ती भातान टीम. खऱ्या अर्थानं भातान संघाचा आपण जर विचार केला ना तर करमती आई क्रिकेट टीम भातान ही आयोजित सातत्याने स्पर्धा होत असते आणि डेफिनेटली कारण आपण जर विचार केला ना हे दोन्ही टीम खेळतात, करंजाडी टीम आणि भातान टीम. कारण या दोन्ही संघांच्या मैदानावरती आम्ही जवळपास जरूर कॉमेंट्री केली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिली मॅच सेक्टर 5 मध्ये करंजाडी टीमने घडवली होती. लाईव्ह प्रेक्षक पण पाहिलं होतं आणि सगळ्या टीमला त्यांच्याकडनं टी शर्ट स्पॉन्सरशिप झाली होती. खूप मोठी स्पर्धा झाली होती. दरम्यानच्या कालावधीतील हा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक रोटेट करतो आहे, परंतु जसं चेंडू संपतील ना तसं तसं विजयाच्या पटलावरती भातान टीम ही जाईल. शेवटचा चेंडू पेंडिंग आहे, शेवटचा बॉल पेंडिंग आहे.
या शेवटचा बॉल पेंडिंग असताना कुठेतरी दडपणमय क्रिकेट खेळत असताना टीम भाकटन संघानं